आणि दुसऱ्या बाजूला वडगरचा अधिरा। वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय अजय सरोज उर्फ बच्चा। शिवडी परिसरातील हा खेळाडू खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्यासाठी पट्टाईत आहे। तर पाहूया फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल श्रेयस इंदुलकर। श्रेयस इंदुलकर आणि श्रेयस इंदुलकरच्या जोडीला ओमकार देसाई। पाहूया कशा प्रकारची कामगिरी या खेळाडूंकडून होताना पाहायला मिळते। उद्या ठीक 7 वाजता या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल। तर 6:30 वाजता रिपोर्टिंग असेल दोन्ही संघांना आणि 7 वाजता सामना चालू केला जाईल याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे। वडगर आपला 12वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे। तर अजय सरोज गोलंदाजी मार्कवर तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी मॅन फ्रॉम मुलुंड नवगर श्रेयस इंदुलकर। तर अजय सरोज गोलंदाजी मार्कवर सामन्याला सुरुवात होते। एका बाजूला दापोली दुसऱ्या बाजूला वडगर। पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने एक नेत्रदीपक शैलीदार राजस फटका खेळला जातोय। श्रेयस इंदुलकर पहिल्या चेंडूवर लगावतोय चौकार। तर चौकाराने खातं खोलणारा 27वा फलंदाज सचिनजी पाटील कळवतायत। प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा त्यांच्याकडे आहे। श्रेयससाठी बिगेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता परंतु हा चेंडू काहीसा कमी गतीने आला। बॅटच्या रडार मध्ये येऊ शकला नाही। थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय। कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते। एका बाजूला श्रेयस दुसऱ्या बाजूला ओमकार ही जोडी मैदानात आहे। श्रेयस आता मात्र बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक मौजूद आहे आणि बाद होऊन माघारी परतावं लागेल श्रेयसला। पॉइंटच्या दिशेने भरत लोहार यांच्या माध्यमातून सुरेख असा झेल घेतला गेला। सुरुवात तर जरूर केली होती चौकार आणि परंतु तदनंतर मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने म्हणजे पॉवर प्लेचं सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता आणि त्याच वेळेला मात्र श्रेयसला माघारी परतावं लागतंय। तर नवीन फलंदाज नवी मुंबईचा कोहिनूर म्हणून देखील ज्याला ओळखलं जातं भूषण पाटील फलंदाजीसाठी मैदानात जातोय। तुर्बे गावासाठी जरूर क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले। ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील तुर्बेचा आणि भूषणचा दबदबा आपल्याला पाहायला मिळालाय सातत्याने। तर पाहूया आजच्या रात्रीत काय करामत करतोय। दोन्ही संघ मात्र ताकदवर आहेत। दोन्ही संघाकडे अनुभव आहे। एकमेकांच्या विरोधात कित्येकदा हे दोन्ही संघ उभे देखील ठाकलेले आहेत परंतु आज कशा प्रकारची कामगिरी करतायत पाहायचंय। अजय सरोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील। पॉवर प्लेचं हे सर्कल भेदावं लागणार आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळाडूंना नक्कीच ओलांडावं लागेल चेंडूला। या चेंडूवर मिड ऑफच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय। पहिल्या चेंडूवरचं नक्कीच आक्रमण झालं परंतु त्यातून सावरताना पाहायला मिळतोय हा कुठेतरी गोलंदाज आणि बॅक टू बॅक चेंडू मात्र या ठिकाणी हो आता मात्र सुरेख फटका खेळला गेला। टोलावला जातोय चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने। आणखीन एक सुंदर फटका खेळला जातोय तो मात्र आता भूषणच्या बॅट मधून चौकार। कोण कोण नाचणार? मैं तुझसे मिलने आज स्पर्धेतील 135वा चौकार लगावला जातोय। भूषण पुन्हा एकदा आक्रमक झालाय। आता मात्र समोरच्या दिशेने मारला गेला हा फटका जातोय सीमारेषेच्या बाहेर। वन बाउन्स चौकार। तर पहिल्या षटकाची समाप्ती होते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि एक खेळाडू माघारी देखील परतलेला आहे। तर
पहिलं षटक संमिश्र राहिलं आहे, कारण एक फलंदाज यश मिळालं गोलंदाजाला, परंतु धावा देखील आल्या, कारण सुरुवातीला जर पाहिलं तर समाधान येत आहेत समाधान पाटील, विंधनेचा असणारा खेळाडू या परिसरातील आणि स्वतः शिक्षक देखील आहेत आणि मोठमोठ्या संघांमधून देखील खेळताना त्यांना आपण पाहिलंय, परंतु एक उच्च दर्जाचं क्रिकेट आणि त्याचबरोबरीने या परिसरातील देखील एक नावाजलेले खेळाडू आहेत. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतायत समाधान. गोलंदाजीसाठी दाखल होतील. स्ट्राईकवर जर पाहिलं तर आता ओमकार देसाई, ज्याला मात्र चिरल्याची स्पर्धा सातत्याने फलदायी ठरली आहे. त्याचबरोबर ओवळे गावासाठी देखील चिरला स्पर्धा यादगार राहिली आहे. नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं ओवळ्याचा खेळ त्या दिवशी. हा चेंडू आक्रमक पद्धतीने रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झाला होता. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर. राधेय ट्रॉफी चिरलेला मात्र आपण सर्व आलेला आहोत आणि चिरले नगरीमध्ये या खेळाचा आनंद घेतोय. एका बाजूला वडगर तर दुसऱ्या बाजूला आपल्याला दापोली यांच्यातील सामना पाहायला मिळेल. सुयोग स्पोर्ट दापोली, अधीरा वडगर यांच्यामधील सामना रंगतोय चिरल्याच्या मैदानामध्ये. व्यावसायिक संघांचे आज सामने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भरत लोहार यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रचंड अनुभव. हा चेंडू समाधान याचा पिचिंग झाल्यानंतर आतमध्ये येताना पाहिला मिळतोय. विंधनचा हा खेळाडू आज मात्र खुल्या गटात देखील पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आणि हे टॅलेंट आहे समाधान पाटील यांच्याकडे मोठमोठ्या फलंदाजांना थांबून ठेवण्याचं. आता मात्र काहीसा कमी गतीने चेंडू टाकला गेला होता. दिशा दिली, बॅकफुटला गेले, थर्डमॅनच्या क्षेत्रात चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि तो प्रयत्न यशस्वी देखील होतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला जयजी आणि या 2 धावा जरूर वसूल केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. 15 धावांवर हा धावफलक जातोय. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर आरके ट्रॉफी चेंबूर पासून या क्रिकेटला मोठं ग्लॅमर येताना पाहायला मिळालं. मोहपाड्याची सुप्रीमोची स्पर्धा असेल, त्यानंतर जर पाहिलं तर चिरल्याच्या स्पर्धेने खऱ्या अर्थाने ग्लॅमर आणलं या क्रिकेटला. क्रिकेटमध्ये ग्लॅमर जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून आलं. पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. त्यानंतर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक असेल, सुप्रीमो चषक स्पर्धा असेल, त्याचबरोबरीने शक्ती चषक अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहतो, JPL पाहतो. याच्या महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या काही स्पर्धा जरूर आपण पाहतो. नुकतीच गोव्याला एक स्पर्धा झाली. या स्पर्धा मात्र टेनिस क्रिकेटची उंची वाढून गेल्या. या स्पर्धांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटकडे प्रेक्षक आकर्षित झाले आणि मी तर म्हणेल जो सुवर्ण काळ होता म्हणजे 8 ते 10 वर्षापूर्वीचा चिरल्याचा. युट्यूब नव्हतं, परंतु तरी देखील एवढी गर्दी पाहायला मिळायची चिरल्याच्या मैदानात. आणि चिन्मय चेंडूवर तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. ओक करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता उसळी घेणाऱ्या या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे गेली, जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. तर 16 धावा धावफलकावर होत आहेत. ही जोडी एका पहिल्या श्रेयस माघारी परतल्यानंतर या जोडीने मात्र कुठेतरी सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. आक्रमक भूषण पाहायला मिळतोय. ओमकारच्या बॅटमधून आता मात्र फटका येतोय. आक्रमक ओमकार देखील झालाय, ज्यासाठी ओळखला जातो. ओमकार देसाईच्या बॅटमधून निघालेला हा उत्तुंग फटका चेंडू सीमारेषा पार. एकच बाई आमचा चिक्या बाई होता दापोली गावामध्ये. आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये. आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय रायगड ठाण्यामध्ये. एकच बाई आमचा चिक्या भाई होता दापोली गावामध्ये. आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये. आमच्या चिक्या भाईचं नाव. तर सुयोग स्पोर्ट दापोली नक्कीच सुयोग म्हात्रे अर्थातच चिक्या यांच्या नावाने हा संघ जरूर पाहायला मिळतोय. त्यांच्या आठवणीला देखील उजाळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 22 धावांवर धाव फरक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 संपतायत. तर पहिल्या षटकाच्या तुलनेत या षटकात चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, परंतु ओमकार देसाई मात्र नक्कीच झळकले या षटकाच्या शेवटी. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळतोय अजय सरोज. एका बाजूला भूषण आक्रमक झालेत, दुसऱ्या बाजूला ओमकार देखील आक्रमक झालेत आणि आपल्या बॅट मधून मोठमोठे फटके काढण्याचे प्रयत्न त्यांचे आतापर्यंत यशस्वी झालेत दोन्ही फलंदाजांचे. जोडी तर जमली आहे.
कोलवर टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जाईल, चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावांवर. पाहूया किती धावांचा पल्ला गाठला जातोय, किती धावा या अगोदरच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर खूप मोठा विक्रम झाला होता. 84 धावा उभ्या केल्या होत्या प्रथम फलंदाजी करत असताना आणि तो हायेस्ट स्कोर देखील होता या संपूर्ण स्पर्धेतील. आर्या ओवळे संघाचा 68 धावांचा विक्रम मोडीत काढत या अगोदरच्या सामन्यामध्ये मात्र धावा बनवली गेली होती. खाडेकर वलभ या संघ. तर पाहूया पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी अजय सरोज तर फलंदाजीसाठी ओमकार देसाई. ओमकार बॅट तुटली जाते, चेंडू मात्र बराचसा लांबवर जातोय आणि चिन्मय झेल पकडला जातोय. ओमकार एकाच वेळेला मात्र बॅटचे 2 तुकडे होताना पाहायला मिळत आहेत. दुर्दैवीरित्या माघारी परतावं लागेल ओमकार यांना, परंतु कॅच मात्र या ठिकाणी अतिशय सुंदररित्या घेतला जातोय तो मात्र चिन्मय. माहेरी पाठवली नेकबाई बंगाली पटवली, माहेरी पाठवली नेकबाई बंगाली पटवली. चिकन्या बायकोला माहेरी पाठवली, चिकन्या बायकोला माहेरी पाठवली, माहेरी. तर ओमकार देसाई माघारी परत आहेत दुर्दैवीरित्या, कारण बॅट त्यांच्या हातात तुटली जाते. 2 तुकडे बॅटचे होत आहेत. खूप कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं, जी आपली आवडती बॅट असते ती आपल्या हातात मात्र तुटली जाते. आणि दुसऱ्यांदा काल देखील जर पाहिलं तर या ठिकाणी हर्षद ठाकूर केगाव का त्याची देखील बॅट या ठिकाणी तुटली गेली होती. आणि आज ओमकार देसाई ज्या मैदानात मात्र ओमकारला राज येत आहेत. राज कोटणकर एक उगवता सितारा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. दिशा दिलीचे पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया आपल्या क्षेत्रात पोहोचतायत का. सुहास म्हात्रे आणि अलंकार म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच सर, सुहास म्हात्रे, अलंकार म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपये दिले जातील फलंदाजाने जर लगातार 3 षटकार मारले तर. अजय मात्र हा गोलंदाज फायदेशीर राहिलाय. 2 महत्वपूर्ण विकेट, दोन्ही सलामीवीर अजयने माघारी पाठवलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक मात्र अतिशय तत्परतेने चेंडूवर येण्याचा प्रयत्न, परंतु एकाने जरूर चुकी केली, परंतु दुसरा बॅकअपला आलाय चिन्मय. आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावांवर. तिसरं षटक मार्गस्थ असताना टेनिस क्रिकेट जगतातील मात्र एक प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जातं. राधे एंटरप्राइजेस शिरले या नावाने मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व नक्कीच प्रचलित आहे. हे नाव मात्र प्रत्येकाच्या कानात घुसतंय, जो टेनिस क्रिकेट विश्वाचा चाहता आहे. आणि आज पुन्हा एकदा एका नव्या ढंगात, नव्या रूपात ही स्पर्धा पाहायला मिळते. अपील मात्र अतिशय वेग जोरदार पद्धतीने केलं जात आहे. लेग बाईच्या स्वरूपातील धाव घडवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत हे षटक चांगलं पाहायला मिळतंय. या षटकात मात्र फलंदाजांना थांबवले अजय सरोजने. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय आणि फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. तर पाहूया राज या फलंदाजाने देखील मात्र मागील 1 महिन्याचा कालखंड जर पाहिला, खराडीची स्पर्धा असेल, ओवळ्याची स्पर्धा असेल, काल परवा जर पाहिलं तर वसई विरार या परिसरामध्ये देखील स्पर्धा होती. तर एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फटके खेळण्यासाठी माहीर आहे हा फलंदाज. उत्कृष्ट फटका जातोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तर नक्कीच संदेश ठाकूर यांच्याकडनं अजून 1 षटकार मारला संदेश घरात
संदेश घरात यांच्याकडनं अजून एक षटकार जर या फलंदाजाने मारला तर चंदू सर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि 3 षटकार मारले तर सुहास म्हात्रे आणि अलंकार म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 5000 रुपये दिले जातील. तर जावेद मॅचच्या दिशेने राज मैदानात आल्यानंतर आपल्या आयनाचा आगाज कळवत आहे. 33 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा झाल्या. 2 षटक अजूनही बाकी आहेत. पाहूया येणाऱ्या 2 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारली जाते. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. योगेश खानोलकर येतात गोलंदाजी करण्यासाठी. परळचा हा गोलंदाज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. एका बाजूला भूषण तर दुसऱ्या बाजूला आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत ते म्हणजे राज गोठाणकर. मागील 1 महिन्याचा कालखंड या फलंदाजाने गाजवलाय. मी नुकतेच वर्णन केलं होतं ज्या वेळेला ओवळ्याच्या स्पर्धेत नवीन म्हणून आला होता आणि ओवळ्याच्या नाईट स्पर्धेमध्ये आणि तदनंतरचा 1 महिना या स्पर्धेने या खेळाडूने गाजवलाय. म्हणजे व्यावसायिक क्रिकेटमध्ये दाखल झाला आणि एकच महिन्यात सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या खेळाडूने. कमी गतीने टाकल्या गेल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जातोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. पहिला चेंडू काहीसा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 34 धावांवर धावफलक जातोय. तर आणखीन एक षटकार म्हणजे या चेंडूवर षटकार लगवला राजने तर त्यासाठी पारितोषिक असेल. तर राज जो मात्र आपल्या आगळ्या वेगळ्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या धाटणीचे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. चारकोप परिसरातील खेळाडू पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय राज. पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. पाहूया सीमारेषेच्या दिशेने चेंडू जातोय का. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धाव परंतु चेंडू मैदानाच्या बाहेर नाही जाऊ शकला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावांवर. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी 4थं. भूषणच्या बॅट मधून निघालेला हा नवी मुंबईचा ब्रँड दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर आहे भूषणच्या. आणि आणखीन एक जबरदस्त फटका. भूषण आज एका वेगळ्या इराद्याने दाखल झालाय. भूषणसाठी देखील चिरला फलदायी आहे. चिरल्याची स्पर्धा भूषणने देखील गाजवली आहे आणि भूषणने देखील या चिरल्यामधून 4 व्हीलर कार जिंकली होती. भूषण असेल, पप्पू रामगुडे असेल, ओमकार देसाई असेल, ही ना प्रणील मोरे असेल, प्रमोद घरत असेल, ही जी नावं आहेत ज्यांनी मात्र या ठिकाणाहून लयलूट केली आहेत. महेश चेंदवरकर, बुमरो असेल, या खेळाडूंनी हे मैदान गाजवलंय आणि आपल्या आवडत्या नक्कीच गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न करतायत. ओमकार मात्र आज दुर्दैवीरित्या बाद झाले. बॅट हातात तुटली गेली, 2 तुकडे झाले आणि नक्कीच बॅट तुटलेली असताना देखील तो चेंडू सीमारेषेपर्यंत गेला आणि विशेष म्हणजे तिकडे झेल झाला. खूप कमी वेळेला असं पाहायला मिळतं बॅट तुटली आणि खेळाडू बाद देखील झालाय. भूषण 1 धाव पूर्ण केली जाईल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल आणि या धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी सुरू आहे. ते 4थं षटक सुरू आहे. धावांचा ओघ सुरू आहे. गोलंदाजांची देखील मात्र गोलंदाजांकडून देखील चांगली कामगिरी झाली आहे मागील मॅचच्या तुलनेमध्ये म्हणावं लागेल. योगेश खानोलकर पुन्हा एकदा आणि आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या येण्याच्या अगोदर चेंडू जातोय सीमा रेषा पार. बाई आमचा चिक्या बाई, एकच बाई आमचा चिक्या बाई होता दापोली गावामध्ये. आमच्या चिक्या बाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये. आमच्या चिक्या बाईचं नाव गाजलंय रायगड ठाण्यामध्ये. एकच बाई आमचा चिक्या बाई होता दापोली गावामध्ये. आमच्या चिक्या बाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये. आमच्या चिक्या बाईचं नाव गाजलंय रायगड ठाण्यामध्ये. राजच्या बॅटमधून निघालेला फटका पाहायला मिळाला. एक टोलीजंग फटका लगावला जातोय आणि ही आक्रमकताच त्याला मात्र मागील 1 महिन्याच्या कालखंडामध्येच व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा दबदबा निर्माण झालाय राजच्या.
तर धावसंख्या पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 षटक मात्र या ठिकाणी संपलेली आहेत 48 धावा धावफलकावर. धीरज मडवी देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल. तर सगळ्यात शेवटचं षटक घेऊन संतोष सिंग यांना आमंत्रित केलंय. संतोष सिंग गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. पाहूया या षटकात कुठपर्यंत थांबवलं जाते की भूषण ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, एक बहारदार खेळी करतोय, त्याला रोखण्याचा प्रयत्न होतो का? पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि भूषणला मात्र पहिल्या चेंडूवर माघारी परतावं लागते ते संतोष सिंग यांच्या. तर बाद होऊन माघारी परतावं लागते ते भूषणना आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशन देवेंद्र, सिक्सर किंग म्हणून देखील ओळखला जातो. पाहूया आज आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतायत किशन देवेंद्र. तर मैदानाच्या आतमध्ये राज घोंगावते, राज नावाचं वादळ, ज्याच्या माध्यमातून 2 षटकार आतापर्यंत लगावले गेलेत. भूषण पाटील मात्र बाद होत आहेत 14 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी करून, ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. संतोष सिंगचा हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू टोलावला जाईल जमीन, कारण खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि हा चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने झाला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक या डावातील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना भरत लोहार सर थोडीशी बदलत असताना या मैदानाचा त्यांनाही म्हणजे चिरल्याच्या स्पर्धेचा त्यांनाही अनुभव आहे, कारण ज्यावेळेला मॅचलेस संघ या ठिकाणी खेळायचा, अविनाश जाधव असतील, नक्कीच उमेश मांजरेकर, शंतनू गायचोर, मनोज विचारे, संदीप दळवी, सुनील इंदुलकर, करुणाकर कोटियन, ही सर्व नावं ज्यावेळेला एकत्रितपणे मॅचलेस संघात या मैदानात खेळायला यायची. जावेद हो, बिग हिट केला जातोय, मोठा प्रहार समोरच्या दिशेने केला जातोय आणि सिक्सर किंग मैदानात आल्यानंतर पहिल्या चेंडूवर 6. यासाठी ओळखला जातो किशन देवेंद्र. हा विलेपार्ल्याच्या नेहरू नगरचा खेळाडू सिक्सर मारण्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु या चेंडूवर बॅटची कडा तर घेतली जाते. पाहूया चेंडू कुठपर्यंत जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावांवर हा धाव फलक जातोय. चिरल्याच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत असेल. ज्या क्रीडा स्पर्धेने बऱ्याचशा खेळाडूंना नाव लौकिक दिला, ज्या क्रीडा स्पर्धेने बऱ्याचशा संघांना नाव लौकिक दिला, ज्या क्रीडा स्पर्धेने बऱ्याचशा गावांना टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणलं, अशी ही क्रीडा स्पर्धा अर्थातच चिरले. पुन्हा एकदा नव्या ढंगात, नव्या रूपात, नव्या साजामध्ये. ओ क्या बात है, लाजवाब. टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट. राजच्या बॅट मधून अफलातून फटका. राज नावाचं अजब रसायन. हा तो खेळाडू आहे, केवळ 1 महिना झालाय या खेळाडूला व्यावसायिक क्रिकेटमध्ये दाखल झालाय, परंतु 1 महिन्याचा कालखंड जर पाहिला तर जबरदस्त संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व हादरून सोडलंय. तर यानंतरच्या चेंडूवर जर षटकार मारला तर 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर रंजन पाड्याचे क्रिकेटचे चाहते संजय घरत यांच्याकडून पारितोषिक असेल, परंतु राज या खेळाडूने मात्र सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 62. एक अफलातून डोळ्याची पारणं फेडणारा फटका होता, ज्या पद्धतीने त्याने फटका खेळलाय आणि नक्कीच झलक दाखवतोय
राज आपल्या फलंदाजीची. तर पाहूया संतोष सिंगवर केलं गेलेलं आक्रमण. शिरल्याच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी परफॉर्मन्स झालेला मात्र आयुष्यभर लक्षात राहतो. किती खेळाडू असतील ज्यांच्या मात्र शिरल्याच्या स्पर्धेतील फलंदाजी लक्षात राहिली असेल तर राज. खोलवर टप्प्यात चेंडू होता. आता मात्र वेगळ्या धाटीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. राज स्ट्राईक जरूर घेण्याचा प्रयत्न करतायत आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या 64 धावा आणि 5 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते. धावसंख्या झाली ती 64. परंतु राजने देखील चांगली फलंदाजी या ठिकाणी केली. ज्याप्रमाणे भूषणने या ठिकाणी चांगली फलंदाजी केली त्याच पद्धतीने राज कौतुक करावं लागेल. केवळ 7 चेंडूंचा खेळ केला आणि धावा केल्या त्या 23. तर प्रवीण जाधव वडगर आपण मंचकावर यायचंय. आपणास आमंत्रित केलं जात आहे. प्रवीण जाधव आपल्याला विनंती असेल. अधिराज 11 वडगर संघाचे पॅकर्स. प्रवीण आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आमचे दीपक शेठ पाटील आपल्याला आमंत्रित करतायत की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. तर नक्कीच दुसऱ्या सत्राकडे वळणार आहोत. जसा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण आवाज ऐकाल जयेशजी भोसले यांचा. आज पाहुणे समालोचक या मुंबई आणि या संपूर्ण रायगडमधील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आलेले क्रीडारसिक आणि त्यांचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आलेले क्रीडारसिक. वेलकम प्रवीण जाधव, आपलं सहर्ष स्वागत असेल. आराध्य अधिराज 11 वडगर संघाचे पॅकर्स. तर पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलात सचिन पाटील 64 धावा काढून 65 धावांचं लक्ष ठेवलंय. ते म्हणजेच अधिराज 11 वडगर संघासोबत खेळत असताना अर्थातच सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाने ठेवलेले धावांचं आव्हान आपण पाहणार आहोत. त्यानंतर मी विनंती करेन ज्या सुरुवातीच्या पहिल्याच या रात्री जसं सामन्याला सुरुवात झाली आजच्या रात्रीमध्ये ते पतंग नगर बॉईज आणि खाडेकर 11 वलभ. पंतनगर बॉईज आणि खाडेकर 11 वलभ संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यावं. या आपण नाणेफेकी करून घ्या लगेच. पंतनगर बॉईज विरुद्ध खाडेकर 11 वलभ दोन्ही संघाच्या संगणकाला महत्वाची अनाउन्समेंट असेल. इथे मात्र आपल्याला 4 षटकांचा पुढील सामना खेळला जाणार आहे. तर आपण नाणेफेकीसाठी त्वरित यावं. ऐकूया आणि बोलूया पुन्हा एकदा जयेश भोसले यांच्याकडे. जब के पगड़ी शिवाजी महाराज तैयार होते. जब के पगड़ी शिवाजी महाराज तैयार होते. उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते. उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते. झुकते सारे अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठे होते. काश हम भी मराठे होते. तर इथे मैदानाच्या आतमध्ये वळूया. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. सुयोग स्पोर्ट दापोली विपक्ष अधिरा 11 वडघर या दोन संघांदरम्यानची लढत. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर सुयोग स्पोर्ट दापोली अर्थात सँडी एसपी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्यात. इथे मात्र पाहिलं तर लगावल्या गेल्या 64 धावा. 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग अर्थातच 13च्या सरासरीने. मी विनंती करेन खेळाडूंसाठी बसण्याची ज्या व्यवस्था केलेली आहे तिथे खुर्च्या रिकाम्या करायच्या आहेत. खेळाडूंना लगेच खुर्च्या रिकाम्या करून द्यायच्या आहेत. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्या. खेळाडू खाली बसलेत. कृपया विनंती असेल आमच्या प्रेक्षकांना की खेळाडूंसाठी लगेच खुर्च्या खाली करा. तर मैदानामध्ये वळूया पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी दाखल झाली आहे. अरविंद राणा अर्थातच सोनू आणि त्याच्या साथीला विकेट हॅट्रिक साठी सुहास म्हात्रे आणि अलंकार म्हात्रे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये पारितोषिक असणार आहे. अंकुर सिंग गोलंदाजी मार्क वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. भलत लोहार स्ट्राईक एंड वरती आहे.
ज्याने क्रिकेटच्या पटलावरती कित्येक मोठे विक्रम नोंदवले, भारताच्या बाहेर जाऊन क्रिकेटच्या पटलावरती भारताच्या बाहेर जाणारा पहिला खेळाडूंपैकी एक खेळाडू अर्थातच भरत लोहार, स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती अरविंद राणा, अर्थातच सोनू गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. अंकुर सिंग क्षेत्ररक्षणाचं जाळ इथे विकरलंय. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं. निश्चितच गतीमध्ये परिवर्तन जरूर होतं, परंतु चेंडूने पडल्यानंतर हदभर वळण घेतलं. फलंदाजाला हुलकावणी देत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. पहिला चेंडू होता निर्धाव, इथे मात्र 65 धावांचा पाठलाग. यावेळी मात्र डाव्या यष्टीवरती टाकलेला चेंडू ग्लान्स केलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तद्वर मात्र मिळते एकेरी धाव. एकेरी धावेने इथे मात्र खातं खोललं जात आहे. 65 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अरविंद राणा आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये भरत लोहार ही जोडी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एका बाजूला फ्लाय स्लिप तैनात करण्यात आलं, गली आहे. निश्चितच शॉर्ट एक कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफला 38 सर्कल मध्ये बोलवलं गेलंय. इथे मात्र फटका फासला आहे. गणेश देठ हे तिथे होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा झेल. क्षेत्ररक्षक जदवर संदीप चेंडूवरती येणार, सँडी चेंडूवरती येतोय. संदीप आचार्य फेकी करेल, तद्वर मात्र एक धाव जरुरी येते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 65 धावांचा पाठलाग करत असताना सुएक्सपोर्ट दापोली या संघाची धावसंख्या धावून पोहोचते 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 65 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. अंकुर सिंग सज्ज होईल. यावेळी मात्र पुल करण्याचा प्रयत्न, हा फॉर्म पुल करायचा होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. सातत्याने या गोलंदाजाने या षटकामध्ये काय केलंय, हातभर वळवून घेणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू वळवण्यामध्ये तितकासा यशस्वी ठरतोय. सातत्याने आपण पाहिलं तर विकेटवरती खेळपट्टीवरती असणारा माउंटशर आणि ते गोलंदाजाला लाभदायक ठरतंय. हाफ बॉलीवरचा चेंडू ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये तैनात आहे. सागर चेंडूला उचलतोय, तदूवर मात्र इथे मात्र चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. कोणती धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे नव्हती. पुन्हा एकदा अंकुर सज्ज होईल. यावेळी मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू दणदण करत सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा बाद चौका. धन्यवाद. आम्ही निश्चितच म्हणतो, जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळं नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नकोस, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 65 धावांचा पाठलाग करताना अवघ्या आल्यात 6 धावा. हॅट्रिक जर का गोलंदाजाने घेतली तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, अर्थात सुहाजी म्हात्रे आणि अलंकाजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. तर दुसरं षटक अनिकेत सानप याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. अंधेरीचा हा अंधेरी परिसरामधील हा असणारा गोलंदाज, मुंबईच्या राजावरती असणारं त्याची श्रद्धा ही सातत्याने त्याला एक सुंदर गोलंदाज देखील बनवून जाते. सुरेख पद्धतीने गोलंदाजी केली या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. परंतु इथे चुकी होतीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. लोअर फुलटो चेंडूला येतोय ग्लान्स वरती हा चौकार. हॅलो. या दरम्यान तेजस 11 डोंगरी संघाच्या संगनायकाला आणि खाडेकर 11 वलब अंतिम पुकार असेल. आपण त्वरित यावं नाणेफेकीसाठी. धन्यवाद. तर मैदानाच्या आतमध्ये वळूया. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु फलंदाजाने टान्स बदलला आणि त्याच कारण की काय, पंचांनी मात्र अतिरिक्त चेंडू घोषित केला नव्हता. सचिनजी धुमा साहेबांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलंय. अरविंद राणा अर्थातच सोनू नवी मुंबईचा हा खंदा फलंदाज मैदानामध्ये आहे. त्याच्याकडे धडधाकड फलंदाजी करण्याची क्षमता आहे. इथून आपण पाहिलं तर 55 धावसंख्येची गरज असणार आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते मात्र केवळ इथून पाहिले तर 22 चेंडूंचा खेळ शेष है. 22 गेंदे आनी शेष है और यहां से जीत के लिए 55 रनों की जरूरत. गोलंदाज
पुन्हा एकदा अनिकेत सानप सज्ज होताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला इथून दंडित करण्यात येत आहे आणि अतिरिक्त स्वरूपामधून मिळणारी एकेरी धाव संघाची धावसंख्या लगावली जाते. स्कोर कार्ड वरती 11 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत सानप बहारदार गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला फटका पॉइंट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. गणेश देठे जदूवर चेंडूला उचलेल फेकेल तदवर मात्र एक धाव घेण्याची संधी दोन्ही खेळाडूंकडे होती आणि या एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे सदकतंय. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. या स्पर्धेचा विचार केला राधेय ट्रॉफी 2019 ज्या यावेळी मात्र पूल केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. सँडी आचार्य चेंडूवरती येतोय. तदवर मात्र काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र करण्यात आला आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये अरविंद राणा अर्थातच सोनू रनआउटच्या स्वरूपामध्ये दादा पोली गावामध्ये आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये. आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय रायगड ठाण्यामध्ये. एकच भाई आमचा चिक्या भाई होता दापोली गावामध्ये. आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये. आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय रायगड. तर मी विनंती करेन नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. दोन्ही संघाचा कर्णधार अर्थातच इथे उपस्थित आहे. तेजस 11 डोंगरी संघाचा कर्णधार, खाडेकर 11 वल्लभ संघाच्या कर्णधाराला आम्ही आमंत्रित करतो. या नाणेफेकीचा कौल केला जाईल. मैदानामध्ये सोनू तंबूच्या आचऱ्याला परतला. त्याची जागा घेण्यासाठी संतोष सिंग मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र जागा बनवली आहे स्ट्रोक साठी. पॉइंटच्या डोक्यावरून घेऊन काढलेला हा फटका. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय दन करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार येतो आणि 4 धावसंख्येच्या मदतीने 16 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. 65 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग इथे मैदानामध्ये चालू आहे. एक गडी तंबूच्या आचऱ्याला परतलाय सुएक्सपोर्ट दापोली. यावेळेचा चेंडू वेगाने मात्र हाताला गेला होता. हाय बॅक लेफ्टने खेळण्याचा प्रयत्न बलाढ्याचा राहिला. इथे मात्र षटक संपुष्टात येते. दुसरं 2 षटकांच्या अंती 17 धावा धाव फलकावरती आहेत. 65 धावसंख्येचा पाठलाग. अर्थातच अजूनही 18 चेंडू 48 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 चेंडू 48 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये. या धावा करताना रोखेल का अधिरायलन वडघर का लिलया इथे सुएक्सपोर्ट दापोली हा संघ या धावांचा पाठलाग करेल. या ऐकण्यासाठी मी मात्र काय का थांबतो परंतु मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांतजी शेट्टे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. धन्यवाद जयजी. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 18 वर झाली आहे. भरत लोहार यांच्या बॅट मधून 2 कल्पक फटके आपल्याला 17 झाली. 2 चौकार भरत लोहार यांच्या बॅट मधून येत आहेत. संतोष सिंग मात्र त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर गोलंदाजी मार्कवर दाखल होताना पाहिला मिळेल गणेश देठे. या वर्षीचा शक्ती चषक जर पाहिला असेल तर ज्या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार ज्या खेळाडूने घेतली होती या वर्षी तोच खेळाडू गोलंदाजी मार्कवर येताना पाहिला मिळतोय गणेश देठे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी गणेश देठेकडून राहते. एसपीएल दादर संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. तर सुएक्सपोर्ट दापोली संघात आज खेळतोय. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी संतोष सिंग स्ट्राईकवर फलंदाजीसाठी डावखुऱ्या हाताचा. राधे एंटरप्राइजेस चिरले. राधे स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत असेल. 18 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता. 16च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. परंतु राजची फलंदाजी आपण पाहिली. जयेश पाटीलजी पाहिली आजच्या रात्रीमध्ये. ज्या पद्धतीने भूषणजी पाहिली. खूप चांगली फलंदाजी या सर्व खेळाडूंनी केली. हा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न होतोय. लॉंगऑफच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. 1 धाव तोपर्यंत पूर्ण केली जाईल. अंकुर चेंडूवर येतात. चेंडूची फेक करताय तोपर्यंत धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. स्ट्राईकवर भरत लोहार येत आहेत ज्यांच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे. विशेष म्हणजे सुरुवात जर पाहिली तर अंडर आर्म क्रिकेट मधून झाली. तदनंतर अंधेरीच्या स्थानिक संघांमधून जरूर त्यांनी क्रिकेट खेळलं आणि तदनंतर जर पाहिलं तर मात्र राहुल मॅचलेस असा प्रवास मात्र त्यांचा राहिलाय. आणि
त्याचबरोबरीने लेदर बॉलचं क्रिकेट देखील सचिवालयासाठी मात्र ते क्रिकेट देखील खेळतात आणि या भारतात आणि भारताच्या बाहेर देखील जाऊन क्रिकेट खेळण्याचा मान त्यांना मिळालाय. बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न भरत लोहार यांच्या बॅट मधून निघतोय. जातोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. धावा धावफलकावर. भरत लोहार नावाचं वादळ एका बाजूने. आता मात्र अलीकडच्या कालावधीमध्ये दुबई, कतार या देशामध्ये खेळाडू जाताना आपण पाहतोय, परंतु भारतातून सर्वात पहिलं टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी दुबई, कतारला कोण गेलं असेल तर त्यांचं नाव आहे भरत लोहार आणि ते फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरत लोहार आणि असलम शेख हे 2 खेळाडू आहेत जे पहिल्यांदा मात्र भारताच्या बाहेर क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते आणि त्यातील स्ट्राईकवर आपण पाहतोय भरत लोहार. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. भरत लोहार यांच्या बॅट मधून सो सुनार की एक लोहार की. तर भरत लोहार आज मात्र आपल्या आयुष्यातील एक महान पारी पुन्हा एकदा खेळायला निघालेत. जबरदस्त फटकेबाजी. सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. HK Style. धावा धावफलकावर झाल्या. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय आणि भरत लोहार यांची आक्रमकता मात्र या ठिकाणी धारण केली आहे. एक थोडंसं कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळलं. संतोष सिंग यांना मात्र फलंदाजीसाठी मैदानात आमंत्रित केलं गेलं. त्याच वेळेला मात्र अंकुर सिंगला थांबवून गोलंदाजीसाठी गणेश देठेला आमंत्रित करण्यात आलं आणि त्याचाच फायदा भरत लोहार यांनी घेतला आणि कुठेतरी मानसिक दृष्ट्या देखील क्रिकेट थोडंसं खेळलं गेलं त्याचा फायदा घेत आहेत. परंतु दोन्ही कर्णधार तेवढेच हुशार आहेत, चाणक्य आहेत. दुसऱ्या बाजूला देखील मास्टर माइंड आहेत. ओमकार सारखा खेळाडू प्रतिस्पर्धी संघात आहे. सुयोग स्पोर्ट दापोली हा देखील तेवढाच बलवान संघ आहे. परंतु भरत लोहार यांच्या 2 षटकारांनी मॅच मात्र रंगात आली आहे. राधे एंटरप्राइजेस चिरले. पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे त्याच दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव घेतली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवर. भरत लोहार टेनिस क्रिकेट विश्व मागील 20 वर्षाचा कालखंड जर पाहिला, राहुल, मॅचलेस या मोठमोठ्या संघांमध्ये दैदिप्यमान कामगिरी राहिली आहे आणि आज जर पाहिलं तर पुन्हा एकदा तोच. आणि गतवर्षीची जर 10PL शारजाची स्पर्धा तुम्हाला आठवत असेल तर उस्मानच्या अर्थातच रायगड संघाच्या विरुद्ध शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी सामना जिंकून दिला होता. हो, आणखीन एक मोठा मटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु किशन चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने आले. आयडियल पद्धतीने झेल जरी झाला नाही तर हा चेंडू अडवायचा, जास्त धावा जाऊ द्यायच्या नाही या पद्धतीने चेंडू अडवला आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाते 32 धावांवर. लक्ष आहे प्रतिस्पर्धी संघाच्या समोर 65 धावांचं लक्ष आहे आणि हा 65 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाते पाहायचं आहे. एका बाजूला भरत लोहार, दुसऱ्या बाजूला संतोष सिंग, तर गोलंदाजीसाठी गणेश देठे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू समोरच्या दिशेने पुन्हा एकदा ताकद दाखवतायत भरत लोहार यांच्या बॅट मधून निघालेला चौकार. नक्कीच भरत लोहार आक्रमक झालेत आणि आणखीन एक चौकार त्यांच्या बॅट मध्ये. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा आकार, तळपत्या बिजलीचा आकार, गेले खालीवर दीवार, गेले खालीवर दीवार. ओ चमके शिवबाची. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 बाकी आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे धावफलकावर ती 36 धावा आणि अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 29 धावांची आवश्यकता आहे. या अगोदरचं षटक जर पाहिलं तर 19 धावा तब्बल त्या षटकात कुठल्या गेल्या होत्या. भरत लोहार यांचा रौद्र रूप धारण करताना पाहायला मिळालं आणि भरत लोहार यांच्या फलंदाजीचं आणखीन एक वैशिष्ट्य असतं, क्रिकेटच्या पुस्तकातील फटके पाहायला मिळतात आणि मेरिटमध्ये फटके जास्तीत जास्त ते खेळतात आणि आज मात्र पुन्हा एकदा त्या फटक्यांनी मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा त्या जुन्या त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा जागृत करून दिल्या. भरत लोहार आणखी त्यांच्याविषयी आणखी एक जरूर गोष्ट मी जरूर या ठिकाणी सांगेल, कारण केरळ राज्यामध्ये जे टेप बॉलचं क्रिकेट खेळलं जातं म्हणजे आपला टेनिस बॉल त्याला चारही बाजूने टेप गुंडाळली जाते आणि टेप बॉलचं क्रिकेट केरळ राज्यात चालतं. परंतु दरवर्षी सातत्याने मागील 10-15 वर्ष महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू असेल ज्यांना आवर्जून केरळमध्ये बोलवलं जातं ते म्हणजे भरत लोहार.
तर आज या ठिकाणी एक या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न भरत लोहार यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. तर पाहूया दुसऱ्याही बाजूला तेवढेच धुरंधर खेळाडू आहेत, तर एक चांगला सामना जरूर रंगेल, कारण येणारे जे 12 चेंडू आहेत या 12 चेंडूमध्ये 29 धावा विजयासाठी करायच्या आहेत. तर एका बाजूला सुयोग स्पोर्ट दापोली, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रवीण 11 वरगड, सुहास म्हात्रे यांचा संघ आहे सुयोग स्पोर्ट दापोलीत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर क्रिकेटचे चाहते प्रवीण जाधव यांचा वडगर संघ आम्हाला पाहायला मिळतोय. अधिरा 12वा खेळाडू, कदाचित या ठिकाणी आकाश चिंदारिया थोडीशी दुखापत आणि जास्त झाली असेल तिकडे थांबला तरी चालेल. तर बदली खेळाडू म्हणून रोहित नार्वेकर मैदानाच्या आतमध्ये जाईल. तर पाहूया सामना तर रंगात आलाय आणि या सामन्याच्या म्हणजे सुयोग स्पोर्ट दापोलीच्या आणि विजयाच्या मध्ये मत कोण असेल तर भरत लोहार आहेत. आणि आता मात्र त्यांना साथ देखील कोणीतरी देणं गरजेचं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला चांगले चांगले गोलंदाज मात्र सुयोग स्पोर्ट दापोली संघात देखील आहे. तर पाहूया गोलंदाजी मार्कवर दाखल होताना पाहायला मिळेल अंकुर सिंग. मी तर म्हणेल भारतातील जे जे काही अव्वल दर्जाचे टेनिस क्रिकेटमधील गोलंदाज असतील त्याच्यामध्ये अंकुर सिंगचं नाव घ्यावं लागेल. त्याच्याकडे तेवढी प्रचंड प्रगल्भता आहे, त्याचबरोबर लेदर बॉलचं क्रिकेट तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळतो. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न संतोष सिंग यांच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली. चेंडू थोडासा बाजूला गेला, लगेच त्याचा फायदा घेतला गेला आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. तर क्रिकेटमध्ये या क्षणांचा तुम्हाला फायदा घ्यावा लागतो. प्रतिस्पर्धी संघ ज्या वेळेला गाफील असेल त्यावेळेला मात्र तुम्हाला ते फायदे उचलावे लागतात, अन्यथा प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर हावी होण्याची शक्यता जास्त असते. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते. धावसंख्या 38 धावांवर हा धाव फलक जातोय. 11 चेंडू 27. संतोष सिंग यांच्या बॅटमधून आता फटका येताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक मात्र तो चेंडूवर येत आहेत, तोपर्यंत एका धावीने धाव फलक पुढे जातोय. 39 धावांवर विजयासाठी 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. भरत लोहार आज एका वेगळ्या इराद्याने चिरल्यामध्ये आलेत. अजूनही मला चिरल्याच्या त्या स्पर्धा आठवत आहेत, कारण मी देखील सकाळी 7-7 वाजेपर्यंत घाटकोपरवरून इकडे कसाही ट्रॅव्हल करत यायचो. सकाळी 7 वाजेपर्यंत चिरल्याच्या मैदानात थांबून गेलोय, म्हणजे चिरल्याच्या स्पर्धा काय असतात ते माहिती आहे. आणि त्या स्पर्धांमधील भरत लोहार यांची ती फलंदाजी आठवते, ओमकार देसाईची फलंदाजी आठवते, महेश चंदवरकरची आठवते आणि विशेष म्हणजे पप्पू रामगुडेचे देखील नाव घेईल ज्यांनी हे मैदान गाजवलंय. अशा असंख्य खेळी आणि या चिरल्याच्या आठवणी आहेत ज्या आयुष्यभर जागृत राहतील. तर नक्कीच एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु हा प्रयत्न यशस्वी होत नाहीये. अंकुर एक मोठा खेळाडू आणि एक फलंदाज आणि तेवढा चांगला गोलंदाज यांच्यामधील लढत आहे. एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न कुठेतरी होणार आहे, कारण क्षणाक्षणाला पारडं बदलणार आहे, रणनीती बनवणार आहे. गोलंदाज फलंदाजाला कसं रोखायचं, तर फलंदाज देखील रणनीती बनवणार आहे की आता मात्र या गोलंदाजाने टाकला चेंडू कोणत्या दिशेला टोलवायचा. आणि एकाच वेळेला आपल्या मनात बरेचसे विचार सुरू असतात, हा चेंडू कुठे टोलवायचा. चेंडू आल्यानंतर काही क्षणाच्या आतच त्या आपल्याला गोष्टी कराव्या लागतात या क्रिकेटच्या खेळामध्ये. अंकुर या ठिकाणी चेंडू टोलावण्याचा अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक या ठिकाणी खेळला जातोय. कल्पकता आणि जर फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी करतायत भरत लोहार. तर सध्याच्या घडीला मी म्हणेल हे दोघेही खेळाडू म्हणजे ऋषिकेश वैद्य आणि भरत लोहार दोघेही खेळाडू आहेत. त्यांच्या ताकदीचा गेम नाहीये, परंतु टायमिंगचा गेम जरूर आहे आणि त्याच पद्धतीचा खेळ या ठिकाणी भरत लोहार यांच्या माध्यमातून दाखवला जातोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 43 धावांवर धावफलक. आणखी एक मात्र समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 44. विजयासाठी जर पाहायचं गेलं तर अजूनही 21 धावांची आवश्यकता आणि चेंडू असणार आहेत ते 7. हा चेंडू निर्णायक आहे.
संतोषच्या बॅट मधून निघताना फटका पाहायला मिळतोय. एक धाव तर पूर्ण गेली. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे. भरत लोहार स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 धावा. षटकं संपलेली आहेत ती 4 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 46. अजूनही 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. या अगोदरचं षटक सर तेजस 11 डोंगरी संघ आणि खाडेकर 11 वलप आपल्याला शेवटचा पुकार असेल. अजूनही नाणेफेकी होत नाही. वारंवार आपल्याला आमंत्रित केलं जातोय, नाहीतर मग सामना 2 षटकांचा खेळवण्यात येईल. एक संघ उपस्थित आहे, डायरेक्ट त्याला नाणेफेकी विजय दिला जाईल. जर हा सामना संपल्यानंतर उपस्थित संघ कुठला आहे? डोंगरी संघ. खाडेकर 11 वलप संघ जर हा षटक संपायच्या आत आला नाही, उपस्थित झाला नाही, तर डोंगरी संघाला नाणेफेकीचा विजय दिला जाईल. तर सामना रंगात आलाय. भरत लोहार यांच्या फलंदाजीच्या जोरावर मॅच मध्ये रंग तर भरले गेलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर बदल केला. सागर कांबळे गोलंदाजीसाठी येतोय. रत्नागिरीचा हा गोलंदाज याने देखील जागा बनवली एसपी संघामध्ये, अर्थात सुयोग स्पोर्ट दापोलीमध्ये. तर रत्नागिरी ते चिरले मी का आलोय याचा उत्तर या ठिकाणी द्यावं लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भरत लोहार यांनी मात्र आपल्या फलंदाजीचे जलवे आणि क्रिकेटमध्ये क्लास काय असतो तो दाखवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आतापर्यंत तरी केलाय. तर भरत लोहार फलंदाजीसाठी तर गोलंदाजीसाठी रत्नागिरीचा जादूगर अर्थात सागर कांबळे गोलंदाजीसाठी सज्ज होईल. चिरला पहिला चेंडू सागरचा स्वैर ठरला तर पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये रंग भरले जात आहेत. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. एका बाजूला ओमकार देसाई अँड कंपनी सुयोग स्पोर्ट दापोली, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे भरत लोहार आणि कंपनी, अर्थातच प्रवीण जाधव यांचा संघ अधिरा वडगर हा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या नामवंत स्पर्धांमध्ये भाग घेणं हे देखील मोठी गोष्ट असते. भले भले संघांना मात्र प्रवेश मिळत नाही. चिरल्याची स्पर्धा खेळणं हे जसं खेळाडूचं स्वप्न असायचं तसंच मात्र संघ मालकांचं देखील आपल्याला चिरल्याच्या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळावा. त्यानंतर देखील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेजस डोंगरी वर्सेस खाडेकर वलप. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी शेवटचं षटक सुरू आहे या मॅच मधील. भरत लोहार यांच्यासाठी टाकला गेलेला हा चेंडू, फिरक घेतली या चेंडूवर आणि ही खासियत आहे या गोलंदाजाची. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवायचं, कमी गतीने चेंडू टाकायचे, चेंडू वळवायचे, फलंदाजाला जखडून ठेवायचं, बांधून ठेवायचं. आणि भरत लोहार यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आतापर्यंत 32 धावांची म्हणजे एक हाती तंबू जरूर त्यांनी उभा केलाय. पुन्हा एकदा सागर या ठिकाणी आपल्या फिरकी अस्त्राने घायर करतोय. कमी गतीने चेंडू वळवण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला जातो या चेंडूने. आणि एका बाजूने भरत लोहार जरूर जबरदस्त प्रयत्न केले, परंतु त्यांना म्हणजे साथ ती मात्र दुसऱ्या बाजूने मिळताना पाहायला मिळाली नाही. अरविंद राणाचं धावबाद होणं कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाच्या पथ्यावर पडलं. राधे ट्रॉफी 2019 आपण पाहतोय. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा सामन्याचं गणित तर जरूर बदलत आहे. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतं, क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही आम्ही असंख्य मॅचेस पाहिल्यात, समालोचन देखील केलेलं आहे की ज्या वेळेला अशा होत्याचं नव्हतं झालंय. तर पाहूया आज या ठिकाणी काय होताना पाहायला मिळत आहे. सागर गोलंदाजी मार्कवर बिग हिट केला जातोय, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या खाली येतोय किशन देवेंद्र. संतोष सिंग बाद. तर बाद होऊन माघारी परततोय संतोष सिंग. तर नवीन फलंदाज मैदानात जातील अभिजित ठाकूर. छोट्या मोठ्या आणि छोट्या या दोघांनी मात्र सध्याच्या घडीला खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. तर एक भरत लोहार स्ट्राईकवर आहे. 3 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता.
तर नक्कीच रिव्हॉल्व सर तुम्ही समालोचन करत होतात 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता होती आणि मी मात्र गेल्या आठवड्यात एका ठिकाणी समालोचन केलं. फायनल मॅच होती, 10 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता होती, परंतु फलंदाजी करणारा संघ हारला होता 8 विकेट बाकी असताना. तर क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. असे असंख्य मॅचेस तुम्ही आम्ही आयुष्यभरात पाहिल्यात. तर पाहूया आता या ठिकाणी काय होत आहे. आणि कालचा एक व्हिडिओ देखील सर्वांच्या मोबाईलमध्ये पोहोचला असेल, कारण पूर्वी मोबाईल म्हणजे या एवढ्या नक्कीच तांत्रिकदृष्ट्या सक्षम नव्हतो, परंतु आता बऱ्याचशा सुविधा आहेत. काल एकाने 6 चेंडू 6 वाईट टाकले. माझ्या मते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते 3-3 4-4 वेळा तरी आले असतील. तर आता अलीकडच्या कालावधीमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतंय. तर नक्कीच टेक्नॉलॉजी आली. जाऊयात मॅचच्या दिशेने. पूर्वी एका गावात एखाद दुसरा लँडलाईन फोन होता तरी देखील टीम टाइमवर यायच्या, परंतु आता प्रत्येकाकडे 2-2 मोबाईल आहेत तरी दुसरे देखील उशिरा होतात. हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवर स्वैर चेंडू घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 49 धावांवर. 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पाहूया जर वाईड किंवा नो बॉल जर नाही पडला तर औपचारिकता सामन्यातील शिल्लक आहे. भरत लोहार यांची सहज सुंदर आणि सर्वांग सुंदर खेळी मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. पुढे सरसावत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, परंतु रत्नागिरीचा हा हर होणारे गोलंदाज सागर कांबळे रत्नागिरी ते चिरले उरण रायगड का आलोय याचं उत्तरच या ठिकाणी देतोय. आणि नवे तर एसपी संघात दाखल झाल्यापासून त्याची कामगिरी 175 वा निर्धाव चेंडू. सचिन आपलं कौतुक करावं लागेल. आणि पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि या सामन्यावर ठसा उमटवला जातोय. तो मात्र जबरदस्त कामगिरी करत असताना सुयोग स्पोर्ट दापोली संघ विजयी ठरतोय. विजय संघाचं अभिनंदन, परंतु त्याचबरोबरीने कौतुक करेल मी भरत लोहार यांचं देखील, ज्या पद्धतीने त्यांनी अप्रतिम पारी या ठिकाणी खेळली आणि सर्वांची मन जिंकून घेतली. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मला आज एका दिवसापुरती का होईना संधी देण्यात आली, त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी असेल. आणि दीपक दादा आपल्या मनापासून आभारी. या स्पर्धेचा घटक होऊ शकलो तर यावर्षीसाठी जरूर थांबतो. मी मात्र थांबतो. स्पर्धा अशी चालत राहील. धन्यवाद चंदू सर. या सामन्याचा सामनावीर हिरो सचिन